नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 यातील सामाजिक दुर्भीती आणि विशिष्ट जागांची दुर्भीती हा मुद्दा अभ्यासणार आहोत. तर सामाजिक दुर्भीती म्हणजेच सोशल फोबिया आणि विशिष्ट जागांची भीती म्हणजेच अगोराफोबिया हे 2 प्रकार आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया सामाजिक दुर्भीती सोशल फोबिया म्हणजे नेमके काय. तर इतर व्यक्तींच्या उपस्थितीत सातत्याने आढळणारी तीव्र भीतीची भावना म्हणजे सामाजिक दुर्भीती. इतर व्यक्तींच्या उपस्थितीत आपल्याकडे कोणीतरी कुत्सितपणे रागाने बघत आहे असे वाटून त्या व्यक्ती लाजतात, ओशाळतात, शरमेने लालीलाल होतात, त्यांच्या हातापायात कंप उद्भवतो म्हणजेच थरकाप होतो आणि मग कारण नसताना ते हाती घेतलेले कोणतेही कार्य पूर्ण करू शकत नाही. तर अशी जी दुर्भीती असते याला सामाजिक दुर्भीती असे म्हटले जाते. DSM-4 मध्ये याला सामाजिक चिंता विकृती असे म्हणतात. सामाजिक दुर्भीती ही विकृती व्यक्तीमध्ये बालपणापासूनच म्हणजेच लहानपणापासूनच असते, पण ती लक्षात येण्यासाठी बराच कालावधी निघून जातो. म्हणजेच ही जी दुर्भीती आहे ती किशोरावस्थेमध्ये लक्षात येते. त्यानंतर ही जी विकृती आहे किंवा हा जो आजार आहे हा अनुवांशिक कारणांनी निर्माण झालेला दिसून येतो. तर सामाजिक दुर्भीती याची नेमकी व्याख्या काय आहे. तर सामाजिक दुर्भीती आपल्या सभोवताली असणाऱ्या व्यक्तींच्या समवेत असताना जर आपणास लाजल्यासारखे व बुजल्यासारखे वाटत असेल, इतरांच्या उपस्थितीचे भय वाटत असेल तर त्याला सामाजिक दुर्भीती असे म्हणतात. अजूनही एक व्याख्या आपल्याला इथे सांगता येईल. इतर व्यक्तींच्या उपस्थितीत सातत्याने आढळणारी तीव्र भीतीची भावना म्हणजे सामाजिक दुर्भीती होय. यामध्ये काही व्यक्तींच्या बाबतीत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण देता येईल की लोकांसमोर भाषण देणे, अनेकांना लोकांमध्ये बोलताना भीती वाटणे, सभा संमेलनात बोलणे याचे भय वाटते. याचबरोबर रेस्टॉरंटमध्ये बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, क्लार्क अथवा अधिकारी व्यक्तींसमोर कागदावर सही करणे, सामाजिक स्वच्छतागृहात जाणे इत्यादी गोष्टींचे भय ह्या लोकांना वाटत असते. यामध्ये इतर लोकांची उपस्थिती, त्यांनी तुमचे केलेले निरीक्षण अथवा काही अंशी मूल्यमापन यामुळे त्यांना भीती वाटत राहते. हे फक्त इतरांच्या सानिध्यातच घडत असते. या व्यक्तींमध्ये ही अशी लक्षणे एकटे असताना दिसून येत नाही. दुर्भीतीमुळे इतरांच्या उपस्थितीचा त्यांच्या प्रत्येक कृतीवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. मुलांमध्ये हा विकृती प्रकार अधिक प्रमाणात आढळून येतो. लोक आपल्याला हसतील, आपली खिल्ली उडवतील अशी तीव्र भीती त्यांना वाटते. त्यांना माहिती असते की आपली भीती ही अनाठायी आहे. उगाचच आपण बऱ्याच गोष्टींना घाबरतो आहोत याची त्यांना जाणीव असली तरी लोक आपल्या कृतीकडे लक्ष ठेवून आहेत आणि आपण चुकलो तर आपली मानखंडना होईल म्हणजेच आपला अपमान होईल यामुळे हे भयग्रस्त दिसतात किंवा घाबरलेले दिसतात. पर्यायाने इतरांच्या संपर्कात ते कोणतीही कृती करणे टाळत असतात. पण त्यांना परिस्थिती टाळता येणे शक्य नसेल तर मात्र ते गर्भगळीत होतात, चिंताक्रांत होत असतात. ही विकृती
बालपणापासूनच असते, पण किशोरावस्थेत लक्षात येते. बहुधा एखाद्या अपमानकारक प्रसंगातून एकाएकी ही विकृती उद्भवते आणि पुढे आयुष्यभर, जीवनभर या व्यक्ती या विकृतीशी झुंजताना किंवा लढताना दिसून येतात. सामाजिक दुर्भीतीग्रस्त रुग्णात निम्न स्तर स्व-आदरभाव दिसून येतो व स्वतःच्या कर्तृत्वाविषयी, क्षमतांविषयी त्यांच्यामध्ये न्यूनगंड भाव आढळून येतो. सामान्य चिंता विकृती, अवलंबी व्यक्तिमत्व आणि प्रतिबंधात्मक व्यक्तिमत्व विकृतींशी या सामाजिक दुर्भीतीचा संबंध दिसून येतो. सामाजिक दुर्भीती विकृतीमुळे व्यक्तीचे व्यावसायिक जीवन, सामाजिक जीवन आणि कौटुंबिक जीवन प्रभावित झालेले दिसून येते. त्यांच्या प्रत्येक कार्य आणि कर्तृत्वावर विपरीत परिणामसुद्धा झालेला दिसून येत असतो. संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून सामान्य लोकसंख्येमध्ये या विकृतीचा कधी ना कधी त्रास होणाऱ्यांचे प्रमाण 13.3% आहे. लोक लाजाळू असले तरी सर्वजण सामाजिक दुर्भीतीचे शिकार नसतात. स्त्रियांमध्ये हे प्रमाण 1.4% ते 1.0% एवढे आढळते. अन्य चिंता विकृतींमध्ये मात्र स्त्रियांचे प्रमाण अधिक दिसून येते. पुरुष चिकित्सालयात किंवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अधिक प्रमाणात येतात, कारण त्यांना पुढील जीवनात आपल्या करिअरमध्ये दुर्भीती ही मारक ठरणार असते. पौगंडावस्थेमध्ये सामाजिक दुर्भीतीची सुरुवात होत असते. 18 ते 29 वयोगटातील व्यक्तींमध्ये हा विकृती प्रकार सर्वात जास्त दिसून येतो. एकट्या व अर्थसामाजिक दर्जा निम्न असणाऱ्या व्यक्तींमध्ये या विकृतीचे प्रमाण जास्त असते आणि त्या या विकृतीला बळी ठरत असतात. या भीतीचे प्रकार सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीप्रमाणे अभिव्यक्तीतील बदल हे दर्शवत असतात. उदाहरणार्थ, अनेक वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, देशांमध्ये किंवा देशातील विविध लोक सामाजिक दुर्भीतीने ग्रस्त असतील तर ते एकमेकांच्या डोळ्यात पाहणे नापसंत करत असतात, घाबरत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यात सामाजिक दुर्भीतीचे लक्षणं दिसून येत असतात. सामाजिक दुर्भीती असणाऱ्या मुलांचे पालकही सामाजिक दुर्भीतीने पछाडलेले किंवा पीडित असलेले आढळून येतात. त्यांच्या मनामध्ये लोक काय म्हणतील याचे प्रचंड भय असते किंवा भीती असते. आपल्या मुलांकडे हीच भीतीची भावना हे संक्रमित करतात. सामाजिक दुर्भीती असणाऱ्यांच्या नातेवाईकांमध्ये हे भय किंवा भीती येण्याची शक्यता सर्वात अधिक असते. अणुवंशाने संक्रमित होणाऱ्या भीतीचे प्रमाण 16% तर सर्वसामान्य व्यक्तींमध्ये हे प्रमाण 5% एवढे असते. यामुळे जैविक व मानसिक घटनांचे परिणाम व्यक्तीमध्ये सामाजिक दुर्भीती निर्माण करतात. यानंतर आपण पाहूया सामाजिक दुर्भीतीचे 3 मार्ग. पहिला मार्ग आहे जैविक स्वरूपातील चिंता अथवा जैविक स्वरूपाची सामाजिक नकारात्मकता असणे. दुसरा मार्ग आहे ताणाखाली असताना आघात विकृतीचा झटका येऊ शकणे. हीच व्यक्ती त्याच वेळेला सामाजिक वातावरणात असल्यास दुसरा आघात विकृती झटका यांना येऊ शकतो. तिसरा मार्ग, एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष जीवनामध्ये खरोखरच आघातजन्य स्थितीला सामोरे जावे लागते. अशा अवस्थेत व्यक्ती खरोखरच चिंतावस्थेला बळी पडते. याचा परिणाम म्हणून बालवयातील आघातात्मक परिस्थितीतही कारणीभूत ठरणारी असते. 12 ते 15 या पूर्व पौगंडावस्थेत मुलांना आपल्या समवयस्क व्यक्तींकडून घालून पाडून बोलणे, शिवीगाळ करणे, मारामारी असे अनुभव आलेले असतात.
अशा वर्तनातून शिवीगाळ करणारी मुले स्वतःचे वर्चस्व गाजवू इच्छितात. तर अशा प्रकारे हे सामाजिक दुर्भीतीचे 3 मार्ग इथे आपल्याला सांगता येतील. यानंतर बघूया आपण सामाजिक दुर्भीतीचे उपचार, ट्रीटमेंट. यामध्ये बोधात्मक उपचार पद्धती, औषधोपचार, बीटा ब्लॉकर, ट्रायसायक्लिक, मोनोमाइन ऑक्सिडेंज असे विविध उपचार सामाजिक दुर्भीती रुग्णावरती केले जातात. अलीकडच्या काळामध्ये या दुर्भीतीवर प्रभावी उपचार निर्माण झालेले आहेत. रिक हिमबर्ग व त्यांचे सहकारी यांनी विशेष कार्यक्रमाची आखणी करून सामाजिक दुर्भीती असणारे रुग्ण परस्परांसमोर आपणास कोणत्या परिस्थितीत भीती वाटेल याची पुनर्निर्मिती, रिहर्सल, सराव करतात. समूह सदस्य, प्रेक्षक व श्रोते म्हणून यात सहभागी होतात. याच वेळेला तज्ज्ञ व्यक्ती, उपचारकर्ता बोधात्मक उपचार पद्धती वापरतो की ज्यामुळे भयाची भावना व्यक्तीच्या मनामधून निघून जाते. चिंतावस्थेतील शिक्षणापेक्षा ही पद्धती अधिक उपयुक्त ठरत आहे. यामुळे रुग्णाला सामाजिक आधारही मिळतो, म्हणजेच सोशल सपोर्ट त्याला मिळत असतो. पुढील 5 वर्षात वेळोवेळी तज्ज्ञांच्या भेटीला येणाऱ्या रुग्णांचे भय खूपच कमी झालेले आढळून आलेले आहे. उपचारातील वर्तन प्रक्रियेचा पुन्हा पुन्हा केलेला सराव फारच उपयुक्त ठरतो. ही पद्धती पौगंडावस्थेतील मुलांना व त्यांच्या पालकांना दिली जाते. परिणामी हे पौगंड शाळेत व समाजात उत्तम वर्तन करताना आढळून येतात. यावर चांगली व परिणामकारक औषधेही शोधली गेलेली आहेत. त्यामध्ये बीटा ब्लॉकर स्वरूपातील औषधांचा उपयोग होतो. अलीकडे ट्रायसायक्लिक उत्तेजके, मोनोमाइन ऑक्सिडेंज या औषधांचाही वापर केला जातो. जर ही औषधे रुग्णाला द्यायची थांबविल्यास त्यांचा आजार हा उलटण्याची शक्यता असते. म्हणजेच त्यांच्यातील जी सामाजिक भीती असते किंवा सामाजिक दुर्भीती असते ती अधिक प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून या रुग्णांसाठी हे औषधोपचार वेळोवेळी करणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे ही आहे सामाजिक दुर्भीती. त्यानंतर पाहूया आपण विशिष्ट जागांची भीती. यालाच इंग्रजीमध्ये अगोराफोबिया असे म्हटले जाते. अगोराफोबिया या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे नवख्या जागांची वाटणारी अतितीव्र भीती, म्हणजेच नवीन जागेची वाटणारी भीती. ही भीती नवीन जागा, नवीन प्रसंग आणि नवीन घटना या सर्वच बाबतीत व्यक्तीला वाटत असते. आपल्याला या सर्व गोष्टींची भीती वाटते, पण ती का वाटते याची मात्र रुग्णाला माहिती नसते. अशा वेळी स्वतःचे घर त्यांना सुरक्षित स्थान वाटते. त्यामुळे कोणत्याही सामाजिक समारंभाला जाणे हे रुग्ण टाळतात. म्हणून आग, घटना, नवीन प्रसंग किंवा नवीन व्यक्ती अशा कोणत्याही गोष्टींचे भय वाटण्यापासून त्यांची सुटका होते. ज्या व्यक्तींच्या घरी जायचे असेल त्यांची चाळण लावून निवड करतात. म्हणजे अगदी पारखून घेतात की ह्या व्यक्तीपासून आपल्याला कुठला धोका तर नाही ना, व नंतरच त्यांच्या घरी हे लोक पोहोचत असतात. पण कायमच फार सावध आणि चिंता करणारे हे लोक असतात. अगोराफोबिया हा स्पेसिफिक फोबियाचाच एक प्रकार आहे. यामध्ये काही रुग्णांमध्ये लिफ्टची भीती ही दिसून येते. त्याचबरोबर काही रुग्ण एखाद्या बिल्डिंगचे जिने जे असतील किंवा पायऱ्या असतील त्या अगदी मोजून मोजून चढत असतात. या रुग्णांना कधीकधी उघड्या किंवा बंद जागा चित्रात पाहणेसुद्धा
अगदी क्लेशकारक किंवा भीतीदायक वाटत असते. जर या रुग्णांना जबरदस्ती अशा जागेवर नेले तर त्यांना भीतीचे अटॅक्स येऊ शकतात. अगोराफोबिया हा सोशल फोबियाचा एक प्रकार आहे. हा आजार अनुवांशिक कारणांनी निर्माण होत असतो. तसे काही सामाजिक प्रसंगांच्या जबरदस्तीतूनही या अगोराफोबियाची निर्मिती होऊ शकते. यानंतर आपण पाहूया अगोराफोबियाची व्याख्या. अगोरा म्हणजे लोकजमाव अथवा गर्दीचे स्थान आणि फोबिया म्हणजे दुर्भीती. म्हणून गर्दी, जमाव, अनाहूत, अतार्किक भीती म्हणजे अगोराफोबिया अशी व्याख्या केली जाते. या व्यक्तींना गर्दी, जमाव, अनाहूत स्थानाची तीव्र प्रमाणात भीती वाटते. उदाहरणार्थ बाजाराचे स्थान, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, जमाव, गर्दी इत्यादी ठिकाणची त्यांना तीव्र भीती वाटते. गर्दीच्या भीतीने या व्यक्ती घराबाहेर पडण्यास घाबरतात. अगोराफोबियाच्या रुग्णात कधीकधी उंच जागेची व बंद जागेचीही दुर्भीती आढळते. काही अगोराफोबियाच्या रुग्णात गर्दीत सापडल्यावर आतंकित विकृतीचा अटॅक अनुभवाला येतो. काही रुग्णांमध्ये केवळ तीव्र भीतीची भावना अनुभवाला येते. अगोराफोबिया या विकृतीचा विचारकृती अनिवार्यता विकृती व नैराश्य विकृतीशी संबंध दिसून येतो. सामाजिक दुर्भीती व अगोराफोबिया प्रकारात इतरांना टाळण्याच्या प्रवृत्तीत साम्य असले तरी सामाजिक दुर्भीती प्रकारात आतंकित झटके येत नाहीत, परंतु अगोराफोबिया या प्रकारात आतंकित झटके किंवा अटॅक्स हे या रुग्णाला अनुभवाला येत असतात. तर अशा प्रकारे ही अगोराफोबिया किंवा लोकजमाव विकृती आपल्याला इथे सांगता येईल. या विकृतीचे कारण आणि उपचार आपण पाहूया आता. कॉजेस अँड ट्रीटमेंट. हा आजार अनुवांशिक कारणांनी निर्माण होत असतो. त्याचबरोबर काही सामाजिक प्रसंगांच्या जबरदस्तीतूनही अगोराफोबियाची निर्मिती होऊ शकते. काही रुग्ण रस्ते, दुकान, मॉल्स, चित्रपटगृहे, ट्रेन्स, बसेस, हॉटेल्स अशा कोणत्याही जागी जाण्यास खूप घाबरत असतात. ज्या ठिकाणाहून सुटका नसते म्हणजेच लिफ्ट्स, बोगदे, तलाव येथेही जाण्याची त्यांना भीती व चिंता वाटते आणि मग त्यांना भीतीचा पॅनिक अटॅक सुरू होतो. मग अशा रुग्णांसाठी नेमके उपचार कोणते केले जातात? तर या रुग्णांना औषधे, CBT, उत्तेजके ही दिली जातात आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात. कधीकधी हे रुग्ण जास्त भीती वाटत असेल तर भीतीच्या दडपणाखाली येऊन आक्रमक होतात आणि इतरांवरती हल्लेसुद्धा करू शकतात. अशा प्रकारे हा अगोराफोबिया जो आजार आहे तो आपल्याला इथे सांगता येईल. तर अशा प्रकारे आज आपण दुर्भीती विकृतीतील सामाजिक दुर्भीती आणि अगोराफोबिया हे 2 प्रकार इथे अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर आपले मागच्या लेक्चरनुसार विशिष्ट उद्दीपक दुर्भीती, सामाजिक दुर्भीती आणि अगोराफोबिया हे 3ही प्रकार इथे सविस्तरपणे शिकवून झालेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.